रोक रोक न्यूज पहा आता नव्या रूपात. दिल वही सोच नाही. संपादक मकरंद साठे. चंद्रकांत भोसले यांना या ज्या गुन्ह्यामध्ये उचललाय त्यांना चांगली चौकशी करावी ही आमची विनंती आहे. आणि सीसीटीव्ही ती काय आहे म्हणतात ते पण आम्हाला त्यांना नेलेले LCB साहेबांनी दाखवावी. आम्हाला जेव्हा बघल तेव्हा आम्हाला रिकव्हरी दाखवतात. रिकव्हरी द्या म्हणतात तेव्हा तुम्हाला बोलू देतात. 3-3, 4-4 दिवस गायब करतात आणि घरातून उचलून नेतात. त्यांना घरातून उचलून नेतात. रस्त्याला दिसलं म्हणतात ते रस्त्याने सोनं विकायला जाताना सोनं विकायला जातात धरलं म्हणून असं सांगतात. मग हे खरं आहे का खोटं आहे सगळ्याला दिसायला पाहिजे ना. आम्हाला चौकशी करताना विचारा निवेदन देताना कागद फेकून देतात. हे तुम्ही जे करताय हे चुकीचं करताय म्हणून सगळे साहेब बोलत असते ते. आता आम्हाला पत्र पाहिजे. आम्हाला एक पत्र पाहिजे की आम्हाला नेताना त्याचं एक घरच्यांना कळवलं पाहिजे. याला न्याय लागलो या गुन्ह्यामध्ये तो आहे त्याचं चौकशी झाली पाहिजे चांगली. त्याची घरच्यांना सांगून त्याला नेलं पाहिजे. या पोलीस स्टेशनला नेलं त्या पोलीस स्टेशनला नेले. आम्हाला कुठे जरी गेलं तरी आमची किंमत नाही. आम्हाला हाकलून बाहेर काढते साहेब. मग पारधी समाजाला हा कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे. कशाला लेकरांना शाळा शिकवायची आम्ही कशी काय करायचं सांगा. एवढं तुम्ही सांगा. शाळेत गेलो तरी आमची काय स्कॉलरशिप नाही काय नाही तरी आम्ही शिकवतो त्यांना. आम्हाला वरनं काही सध्या नाही अधिकार. वरनं काय आम्हाला भेटत नाही तरी आम्हाला घरचं काय नाही काय तरी करून आम्ही लेकरांना शाळा शिकवतो. तेवढ्यातनं पण आम्हाला सारखं पोलीस स्टेशन बघावं लागतं. त्याच्या बायकोला बघावं लागतं. त्याच्या आईला बघावं लागतं. बहिणीला बघावं लागतं. मग आम्ही कष्ट कुठलं करायचं कसं करायचं कष्ट ही इथं येऊन साहेबांनी मागणी आम्हाला बोलवलं होतं आतमध्ये. तिथं एवढं झालं की ती म्हणलं आम्ही चौकशी करतो. आम्ही त्याची चौकशी करतो असं म्हणाली ती. मग चक्रश्वर बसलेला सोडून देतो त्याच्यात काय नसलं तर चौकशी करू. मग आम्ही ते उठल्याशिवाय आम्हाला पत्र दिल्याशिवाय आम्ही काही ऑफिशियल सोडत नाही. मी आणि त्याची मंडळी बसलेली आहे. त्याची 2 लेकरं घेऊन बसले असताना ते 5वा महिना ते गरोदर आहे त्याची मंडळी. आमचं काही दुसरं म्हणणं नाही. तेवढं म्हणणं आहे तेवढं चौकशी नीट करावी. जय भीम जय संविधान. ते आमचं आता म्हणणं आहे की आमच्या चक्रश्वर चंद्रकांत बसलेला आता त्याला खरा न्याय मिळवू द्या आणि ह्याला तसा त्याला सोडू द्या. आता सरांनी आम्हाला आतमध्ये बोलवलं DSP सरांनी आम्हाला बोलवलं आतमध्ये. आता ते काय म्हणले त्याचं नाव घेतलं पूर्ण नाव ते घेतलं नंबर चौकशी करतो. चौकशी केल्यावर ना त्याला सोडून देतो. मग सर तसं सोडून देता तुम्ही देणार म्हणल्यावर ना त्याचा काय सध्या त्याच्या अंगावर कलम त्याच्या नावावर काय सध्या कलम राहिला नाही पाहिजे. मग त्याला हवा असा नेला तसा आणून सोडला पाहिजे. चौकशी पूर्ण केली पाहिजे. तुम्ही खरी आहे तीच केली पाहिजे. जर गुन्ह्यात असला तर आम्हाला सांगा. आम्ही हाताने तुमच्या ताब्यात देऊ. ताब्यात दिला तेव्हा तुम्ही काही बी शिक्षा द्या. आम्ही स्वीकारला तयार आहे. निवेदन आहे. आम्ही जर काय विचारायला आलो आमची काय दखल असली तर आम्हाला आमच्या हात जोडून विनंती आहे की आम्हाला आमच्या चक्रश्वरची चौकशी करून त्याला सोडून द्यावं सोडावं. लेखी पत्र आम्हाला द्यावं तर आम्ही उपोषण सोडू सर.